यांच्यासारखा भला माणूस नवरा म्हणून मिळाला भाग्य लागतं. नशीबवान आहेस, लय चांगल्या मनाचा आहे. जप त्याला. खरंच असं असतं का देशमुख? काय? नाही म्हणजे युनिव्हर्स जुगाड करत असतं का? जुगाड म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला कळलं नाही मला? म्हणजे एखादी गोष्ट घडावी म्हणून मुद्दाम काही गोष्टी घडवून आणत असतं का युनिव्हर्स? हो असू शकेल. पॉसिबिलिटीज आहेत. व्हॉट आय थिंक इज युनिव्हर्स दोन पद्धतीने वर्क करत असेल. म्हणजे मी 11-11 ही वेळ बघून युनिव्हर्स कडे काहीतरी मागतो आणि माझा बिलीफ असतो की युनिव्हर्स मला ती गोष्ट देईल. आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या भाषेत जुगाड. म्हणजे हा जुगाड युनिव्हर्स तसाही कुठल्याही पद्धतीने वर्क करून घेत असेल. म्हणजे अचानक अनिशाची आई आजारी पडणं, अनिशाला सोडायला तिच्या घरी फक्त मी जाणं, परत येताना माझ्या कॅब ड्रायव्हरने मला रस्ता तसं मध्येच सोडलं. मदतीसाठी मी मान्य का? नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये नंदिनी एका मोठ्या गोंधळामध्ये सापडलेली असते. ती थेट दीपकला भेटायला जाते. भेटल्याबरोबर दीपक तिला म्हणतो, मला ठाऊक आहे तू इथे वसवात्याविरुद्ध पुरावे गोळा करायला आली आहेस ना, ते पण 24 तासांच्या आत. आणि जर तेवढ्या वेळेत तुला पुरावे मिळाले नाहीत तर तुला या घराबाहेर काढलं जाणार आहे ना. हे ऐकून नंदिनी थक्क होते. हे तुला कसं काय माहीत झालं आणि एवढं सगळं तुला कुठून समजलं, ही थोडीशी घाबरत दीपकला विचारते. त्यावर दीपक ठामपणे म्हणतो, माझ्याकडे सगळी माहिती आहे. एकदा का तू घराबाहेर पडलीस तर परत पुन्हा येणं अशक्य आहे. 24 तासात पुरावे शोधले नाही तर सगळं संपलं समज, असं दीपक नंदिनीला म्हणतो. हे ऐकून नंदिनीच्या मनात विचारांचा भडीमार सुरू होतो. दीपकला सगळं माहित आहे आणि हे वसवात त्यांना सांगत असलेलं अल्टिमेटम याला कसं माहीत झालं याचा विचार नंदिनी करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसवात्या खोलीमध्ये गुपचूप बोलत असतात. रम्या म्हणते, आई नंदिनी एवढ्या वेळ बाहेर आहे, जर तिला काही पुरावे हाती लागले आणि ती पुरावे घेऊन घरी आली तर काय होईल? त्यावर वसवात्या खळबळून उत्तर देते आणि म्हणते, हे कधीच शक्य नाही. तिच्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे दीपक आणि दुसरं म्हणजे पिहू. पिहू तर तोंड उघडणारच नाही आणि दीपकला तर मी आधीच जेलमध्ये जाऊन शिक्षा देऊन ठणकावलेला आहे. इतक्यात तिथे एक अनोळखी व्यक्ती समोर येते, पण ती व्यक्ती कोण आहे हे उघड केलं जात नाही. मात्र प्रेक्षकांना संशय येतो, कदाचित तो जीवा असू शकतो. जीवाकडे मानिने आलेली असते खूप अस्वस्थ मनाने. त्यावर जीवा तिला धीर देत म्हणतो, काळजी करू नकोस आई, अंधारातही जिची सावली दिसते अशी आहे नंदिनी, ती नक्कीच जिंकेल. आणि नंदिनी कधीही फक्त बोलून नाही तर करूनच दाखवते. जीवाचा आत्मविश्वास पाहून मानिनी भारावून जाते आणि त्याला मनोमन दाद देते. दरम्यान नंदिनी दीपकला आपली अडचण सांगते. त्यावर दीपक एक अट ठेवतो, माझ्या सुटकेची जबाबदारी तू घेशील तरच मी तुझ्या बाजूने उभा राहील. वसवात्याने तुझे लग्न उद्ध्वस्त करण्याचा कट रचला होता, हेही मी उघड करेल, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला इथून सोडवायचं. जर तू तयार असशील तरच ही डील होईल, असं दीपक नंदिनीला म्हणतो. तर मित्रांनो, आता खरा प्रश्न उभा राहतो, नंदिनी दीपकवर विश्वास ठेवून त्याला सोडवेल का, की दीपक पुन्हा एक नवीन ट्विस्ट घेऊन येईल आणि वसवात्याने नंदिनीवर केलेले आरोप ती खरंच खोडून काढू शकेल का? चला तर पाहूया आजच्या भागाचा संपूर्ण रिव्ह्यू. तर आजच्या भागामध्ये काव्या आणि पार्थ मावशी काकांचा निरोप घेऊन घरी परतलेले असतात. गाडीत बसलेली काव्या आरशात स्वतःकडे पाहते. कपाळावर लावलेलं कुंकू आणि त्या काकांनी सांगितलेले शब्द तिच्या मनात घोळत असतात. भाग्यवान आहेस पोरी, असा नवरा मिळायला नशीब लागतं, याला जप. हे ऐकून काव्याच्या नजरा पार्थकडे वळतात, जो अजूनही काकांच्या कपड्यांमध्ये असतो. त्या क्षणी काव्याच्या मनात आठवणींचा पूर येतो. ती अचानक पार्थला विचारते, पार्थ खरं सांग, हे सगळं काही युनिव्हर्सने ठरवल्यासारखं नाही वाटत का तुला? जरा बघ ना, अनिशाच्या आईला भेटायला जाणं, परत येताना मध्येच कार बंद पडणं, मग मानिनी काकूंना फोन करणं, तिने नकार देणं आणि त्यानंतर तुम्हीच मला घेण्यासाठी येणं, रस्त्यात गाडी पुन्हा बंद पडणं, दरड कोसळणं, मग आपण त्या काका काकूंच्या घरी जाणं, मी तिथे स्वयंपाक करणं आणि शेवटी आपण एकमेकांना हाताने घास भरवणं. हे सगळं योगायोग आहे की काही युनिव्हर्सची योजना? पार्थ सतत उत्तर देतो आणि म्हणतो, हो शक्य आहे, युनिव्हर्सनेच हे सगळं ठरवलं असू शकतं. पण अचानक तू असा प्रश्न का विचारलास? काव्या थोडी भावूक होऊन म्हणते, मला वाटतंय आपल्याला एकत्र आणण्यासाठी हे सगळं घडतंय. इतक्यातच त्यांच्या गाडीच्या जवळ एक रिक्षा बंद पडलेली असते. त्या रिक्षामध्ये एक गर्भवती बाई असते, जिला प्रसूती वेदना सुरू झालेल्या असतात. बाहेरच तिची मावशी मदतीसाठी रस्त्यावर हात हलवत असते. पार्थ लगेच गाडी थांबवतो आणि मावशी धावत येऊन म्हणते, ही माझ्या भावाची बायको आहे, डिलिव्हरीची वेळ आली आहे, पण घरात कोणी नाही, कृपया मला मदत करा. पार्थ लगेचच त्यांना गाडीत बसवतो आणि हॉस्पिटलकडे धावत घेऊन जातो. दरम्यान दुसरीकडे नंदिनी घरातून बाहेर पडत असते. तेव्हा जीवा तिला अडवतो आणि विचारतो, कुठे चालली आहेस नंदिनी? नंदिनी मात्र टाळते, नका विचारू असं म्हणते. जीवा अंदाज घेतो आणि पुरावे शोधायला चालले आहेस ना, पण मला पण घेऊन चल असं तिला म्हणतो. नंदिनी ठामपणे नकार देते, ही लढाई माझ्या एकटीची आहे, तुम्ही यामध्ये पडू नका असं ती म्हणते. जीवा तिला खूप समजावतो, लास्ट टाइम तुला किती मोठं नुकसान झालं होतं हे तुला माहिती आहे ना, म्हणूनच मी तुझ्यासोबत असणं गरजेचं आहे. पण नंदिनी आपल्यावर ठामच राहते, काळजी करू नका, मी सुखरूप पुन्हा येईन आणि सुखरूप परत जाईन असं म्हणते. असं म्हणून ती तिथून घरातून निघून जाते. जीवा मात्र तिच्याकडे पाहतच राहतो, कारण त्याला तिची मदत करायची असते. तर इकडे दुसरीकडे काव्या आणि पार्थ त्या बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. डॉक्टर लगेचच तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात. तिच्यासोबत असलेल्या मावशी कृतज्ञपणे म्हणतात, खरंच तुमचे खूप मोठे उपकार झालेत, वेळेत तुम्ही मदत केली म्हणून आज माझ्या वहिनीचा जीव वाचला. काव्या नम्रपणे उत्तर देते, असं काही नाही, आमच्या वहिनीला त्रास होताना पाहिलं म्हणूनच आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं. काव्या आणि पार्थ यांच्यामुळे एका बाईचा जीव वाचलेला असतो. त्या मावशी डोळ्यात पाणी आणून म्हणत असतात, बाई ग, कित्येक लोकांकडे मी मदत मागितली पण कोणीच थांबलं नाही, देवाने तुम्हालाच माझ्या वहिनीच्या जीवासाठी पाठवलं. त्यावर काव्या शांतपणे धीर देत म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, डॉक्टर आत आहेत, ते चेक करतील आणि सगळं व्यवस्थित होईल.
दरम्यान दुसऱ्या बाजूला नंदिनी जेलमध्ये दीपकला भेटायला पोहोचते. दीपक तिला पाहून आश्चर्याने म्हणतो, अरे वा, आज तर स्वात्या भेटून गेली आणि आता तू म्हणजे 24 तासात पुरावे हवे आहेत तुला, आणि त्यात मी तुला किडनॅप केलं होतं हे तुला सिद्ध करायचं नाही का? नंदिनी चकित होते. हे ऐकून तुला कुठून का आलं, एवढं सगळं तुला कसं माहित असं त्याला विचारते. पुन्हा हॉस्पिटलमधला सीन दाखवला जातो. डॉक्टर बाहेर येऊन म्हणतात, सॉरी, पेशंटला लगेच तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागेल, खूप उशीर झालाय. सर्वात मोठी समस्या म्हणजे बाळाच्या गळ्याभोवती नाल गुंडाळलेली आहे. इथे सर्जरीसाठी लागणारे डॉक्टर नाहीत. मी एकटी काही करू शकत नाही. जर तुम्ही वेळेत हलवलं नाही तर बाळ आणि बाळाच्या आईच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे ऐकून पार्थ हादरतो. डॉक्टर, तुम्ही असं कसं बोलता? काहीतरी उपाय शोधा. दुसरे डॉक्टर बोलावता येतील का? असं डॉक्टरांना विचारतो. पण डॉक्टर नकार देतात. मी माझ्या परीने प्रयत्न केले, आता शक्य नाही. इतक्यात काव्या संतापून उभी राहते. डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय बोलताय? एकीकडे म्हणता आई बाळाच्या जीवाला धोका आहे आणि दुसरीकडे सांगता त्यांना दुसरीकडे घेऊन जा. जर हलवताना काही बिघडलं तर जबाबदारी घेणार का तुम्ही? असं ती डॉक्टरांना विचारते. तुम्ही म्हणता प्रयत्न केले, पण खरंच काही केले का तुम्ही? 5 मिनिटात आत जाऊन बाहेर आलात. तुम्ही एखाद्या सर्जनला फोन केला का? कुठल्या हॉस्पिटलशी तरी संपर्क साधलाय का? नाही ना, मग तुमचे कसले प्रयत्न केले असं तुम्ही सांगताय? काव्या आता मात्र फारच चिडलेली असते. ती पुढे म्हणते, तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता, आणि जर पेशंटला काही झालं तर तुम्ही त्यांचा जीव परत देऊ शकाल का? नाही ना, मग इतक्या सहजतेने तुम्ही दुसरीकडे घेऊन जा असं कसं म्हणू शकता? काव्याच्या या थेट सवालांनी डॉक्टर गडबडून जातात. काव्या पुढे म्हणते, तुमचं हे मोठं हॉस्पिटल आहे, इथेच काहीतरी उपाय नक्की सापडेल. पेशंटला कुठेही हलवणार नाही. तुम्ही इथे चेक करा, जबाबदारी तुमची आहे. काव्याचे हे ठाम शब्द ऐकून डॉक्टर हतबल होतात. शेवटी म्हणतात, ठीक आहे, मी पुन्हा प्रयत्न करते. पाहते कोणाला फोन करता येते का? काव्याचा आक्रोश पाहून पार्थ अवाक होतो. त्याच्या मनात विचार येतो, मला नेहमी वाटायचं फक्त नंदिनीच एवढं सगळं करू शकते, पण आज ही काव्या ज्या आत्मविश्वासाने बोलली ती खरंच कमाल आहे. पार्थ हसतच म्हणतो, काव्या, खरंच आज कमाल केलीस तू. मला नेहमी वाटायचं की तुझ्यात ही ताकद आहे, पण आज डोळ्यांनी पाहिलं. आता मात्र विश्वास बसलाय, तू जे काही ठरवशील ते नक्की साध्य करशील. काव्या थोडीशी लाजून असते, पण तिच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत असतो. नैना ऑपरेशनमध्ये थिएटरमध्ये असते आणि डॉक्टर सांगतात की वेळेत उपचार मिळाले म्हणून ती आणि बाळ दोघंही सुरक्षित राहतील. काव्या पारच्या वेळेस धावून आल्याने सगळ्यांचे आभार मानले जातात. नैनाचा भाऊही तिथे उभा असतो. तुमच्यामुळे माझ्या बायकोचा जीव वाचला. पण त्या व्यक्तीला काव्या आणि पार्थकडे पाहून मध्येच आठवतं की त्याने दीपक सोबत मिळवून नंदिनीला किडनॅपिंग केलं होतं, आणि मनात अपराधीपणा होऊन तो गप्प राहतो. काव्या पार्थ सकारात्मक बोलून सगळ्यांना धीर देत असतात. युनिव्हर्स प्रत्येकासाठी काहीतरी जुगाड करतच असं पार्थ सांगतो, आणि काव्या हसत त्याला चिडवते. तर आता प्रश्न असा, नैनाचा नवरा अपराधीपणापासून नंदिनीची मदत करेल का? किंवा स्वात्या आणि नंदिनी दीपक यांचं कनेक्शन तो उघड करू शकेल का? जाणून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. एकदा प्रयत्न केला तरी चालेल, पण तो तरी करा की मग. आई होणार आहे ती बाई, एक स्त्री असून कळत नाही तुम्हाला? पुन्हा एकदा जन्म होणार आहे त्या बाईचा आई म्हणून. तुम्ही जबाबदारी झटकताय ना डॉक्टर, त्यामुळे त्या बाईचा आईचा जन्म आणि तिच्या बाळाचा जन्म हे दोन्ही जन्म तुम्ही नाकारताय, लक्षात ठेवा. कसं आहे ना डॉक्टर, पैसे आणि पॉलिसी हे दोन विचार जर तुम्ही जरा बाजूला ठेवले ना, तर कुठल्याही पेशंटवरती उपचार करायचे 100 मार्ग तुम्हाला आपोआप दिसतील. मॅडम, एक सर्जन अवेलेबल आहेत आणि ते आता लगेच येत आहे, त्यामुळे तुमच्या पेशंटला शिफ्ट करावं लागणार नाही. आम्ही सर्व प्रयत्न करू तुमच्या पेशंटला वाचवण्यासाठी. काव्या, या बसून पाणी प्या. काय सगळे असे का बघतायत माझ्याकडे? हा बोला, आज तुमच्यात सुद्धा त्यांना देव दिसलाय. खरं सांगू काव्या, म्हणजे फिसकारणाऱ्या मांजरीपेक्षा आज काहीतरी वेगळी इंटरेस्टिंग काव्य बघायला मिळाली मला. म्हणजे तुम्हाला सांगतो, आधी मला असं वाटायचं की तुम्ही IAS व्हाल की नाही, नाही म्हणजे चांगल्याच अर्थाने बोलतोय मी, चुकीचा अर्थ काढू नका. म्हणजे तुमच्या हुशारीवर मला काही शंका नव्हतीच, पण मला असं वाटायचं की तुम्ही IAS या पदाला घेऊन तितक्या सिरियस नाही आहात. पण आज जाणवलं की तुम्ही उत्तम IAS होऊ शकता. लोकांच्या बाबतीतली तळमळात जाणवली. तुमची बहीण नंदिनी आनंद निवासमध्ये काही प्रश्न सोडवतात, पण बरेच प्रश्न काव्य स्टाईलनेच सुटतील असं माझं आता मत होतं. आणि IAS झाल्यावर तुम्ही तुमच्या काव्य स्टाईलनेच प्रश्न सोडवाल यात शंकाच नाही. जेन्युइन कौतुक करताय माझं की परत मला टोमणे मारताय? जेन्युइनच, अगदी मनापासून बोलतोय. ताई, थँक्यू. ताई, बास झाला आता काळजी करणं. तुमच्या वहिनीवरती उपचार सुरू झालेत आता. मला खात्री आहे डॉक्टर त्यांच्यावरती 100% चांगले उपचार करतील आणि त्यांना वाचवतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचे खूप उपकार साहेब. हो ताई, काय करता? असं नका करू. त्यांचे मिस्टर, तुमचा भाऊ येणार होता ना? तो बघा आला. अरे सँडी, नाही ठीक आहे ना, तिला काही झालं तर नाही? खूप क्रिटिकल कंडिशन आहे तिची, ऍडमिट केली तिला. अरे आम्ही इकडे येताना आमची रिक्षा बंद पडली. तुला सांगते, यांच्यामुळे आपण इथे हॉस्पिटलला पोहोचलो. तुला माहिती आहे, आल्यानंतर पण ह्यांनी खूप मदत केली. डॉक्टरांनी तर नैनाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगितलं होतं, पण काव्यामुळे तीही वेळ आली नाही. खरं सांगते, हे जर आमच्या मदतीला नसते ना, तर आज नैनाचं काय झालं असतं कुणाच ठाऊक. दादा, वहिनी, तुमच्या खरं
ज्यांनी ज्या नंदिनीला दीपक सोबत किडनॅप केलं होतं हे तर तिचेच नातेवाईक आहेत. यांना कळलं असतं मी कोण आहे तर यांनी कधीच मदत केली नसती मला. अहो किती घाबरलाय तुम्ही, घाम कुठलाय तुम्हाला, काळजी करू नका, तुमची बायको नीट होईल. नका टेन्शन घेऊ दादा, तुमची बायको आणि तुमचं बाळ दोघंही अगदी हेल्दी असतील. आपण नेमकं